दुपारी 12 वाजताच्या 4 मोठ्या बातम्या आपण पाहणार आहोत। पहिली बातमी आहे मुंबई, रायगड आणि ठाण्यासाठी। याचं कारण हवामान खात्याने पुढचे 48 तास राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। ही बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढचे काही तास मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी अतिशय महत्त्वाचे असतील। तिसरी बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार गट आता आक्रमक झालेला आहे आणि शरद पवार गटाच्या महिला वर्गानं ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे। चौथी अत्यंत महत्त्वाची बातमी मनोरमा खेडकर यांच्या संदर्भातली आहे। ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणी पोलिसांनी मनोरमा यांच्या घरावर नोटीस लावली आहे। या चारही बातम्या आपल्याला सविस्तर पाहायच्यात। सुरुवातीला पाहूयात राज्याला दिलेल्या 48 तासांच्या अल्टिमेटमची बातमी आणि या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी हे जोडले गेलेले आहेत। मोहसिन, आपण पाहतोय राज्यभरात सध्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस बरसतोय। सध्याची काय स्थिती आपल्याला पाहायला मिळतेय? नक्कीच आपण बघतोय की राज्यभरात पाऊस पाहायला मिळतोय। मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। वाहतूक कोंडी झालेली आहे। अनेक ठिकाणी रेल्वेवर परिणाम झालेला आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती आहे। काल 2 दिवस सतत जो पाऊस सुरू होता त्यामुळे आधीच शेतं पाण्याखाली गेली, गावं पाण्याखाली गेली। असं असताना आता आज सकाळपासून देखील पाऊस सुरू झालेला आहे। मी पैठण तालुक्यात उभा आहे, या ठिकाणी देखील पाऊस सुरू आहे। सिल्लोडला पाऊस सुरू आहे। मराठवाड्यातील परभणीमध्ये देखील गंगाखेड परिसरात जे आहे तर जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक भागात गंगाखेडच्या ढगसदृष्ट पाऊस झालेला आहे, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। अनेक शेतांमध्ये पाणी घुसलेलं आहे। बीड तालुक्यातील आष्टीमध्ये देखील अशीच काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। बीडमध्ये देखील जोरदार पाऊस बरसतोय। तेथील शेतकऱ्यांच्या शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे लोकांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतंय। नैसर्गिक हे संकट असलं तरीही या सगळ्या संकटात कुठेतरी प्रशासनाने कडून देखील मदतीची अपेक्षा जी आहे तर शेतकरी आणि नागरिक करताना पाहायला मिळतात। कालपासून आपण जर बघतोय तर मराठवाड्यातील तब्बल 32 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। आज देखील जोरदार पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी जे हे माझ्या वरती आपण पाठीमागे हे सगळे दृश्य बघतोय, जोरदार पाऊस या ठिकाणी जो आहे तर बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा मोठा पाऊस या ठिकाणी जे आहे तर मराठवाड्यात बरसतो आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये ही अशी परिस्थिती आहे। काही ठिकाणी जर पाणी जे आहे तर घरामध्ये घुसलेलं आहे। अनेक ठिकाणी शेती जी आहे तर कमरे एवढं पाणी आहे, ऊस पाण्याखाली आहे। अनेक ठिकाणी सोयाबीन असतील किंवा कापूस पीक आहे ही जी आहे तर आडवी झालेली आहे। त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यांवर या पावसामुळे जे आहे तर निर्माण झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। ग्रामीण भागात तर पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। जनावरं जी आहे तर अनेक ठिकाणी वाहून गेल्याची परिस्थिती आहे। काल देखील पाचोड भागात काही ठिकाणी मेंढ्या ज्या आहेत तर वाहून गेल्याची परिस्थिती होती। बीडमध्ये जे आहे तर गेवराईच्या जे भाग आहे त्या ठिकाणी जो जायकवाडीतून पाणी सोडण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे एकंदरीत मराठवाडा असतील किंवा मुंबई असतील, राज्यातील अनेक भागात जे आहे तर जोरदार पाऊस आपल्याला कोसळताना पाहायला मिळतो आणि याचा मोठा फटका सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो। दीपाली, अगदी, आणि आपण जसं सांगताय 640 गावांना असा फटका बसलेला आहे। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये आणि त्याचा फटका आता शेतकऱ्यांना सुद्धा सहन करावा लागतोय। मोहसिन, तुम्ही सोबत राहा। यानंतर आपण मुंबईतली स्थिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी अक्षय कुडकेलवार हे जोडले गेलेले आहेत। अक्षय, मुंबई, रायगड आणि ठाण्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे असणार आहेत। त्याचं नेमकं कारण काय अलर्ट देण्यात आलाय? मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला पुढचे 3 तास अतिवृष्टीचा, अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। रेड अलर्ट याला आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळं मुंबईमध्ये सध्या जरी पहाटेपासनं मध्यरात्रीपासनं काही ठिकाणात जो पाऊस सुरू होता त्याने तुर्तास विश्रांती घेतली असली तरीही मुंबईभर काळे ढग साठलेले आहे। ही परिस्थिती ठाण्यात देखील अशीच आहे, रायगड जिल्ह्यात देखील अशीच आहे। काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आहे, काही ठिकाणी पावसाची रिपरिप अजून देखील कायम आहे। अनेक ठिकाणी मुंबईच्या रस्त्यांवरती दादर परिसर असेल, माटुंगा परिसर असेल, कुर्ला परिसर असेल, यासोबतच अंधेरी सबवे असेल, सांताक्रूज असेल, या सगळ्या परिसरामध्ये जे सखल भाग आहे या सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली होती। पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ह्या पाण्याचा आता काहीसा निचरा होतोय, मात्र
आज आपण बघितलं तर पश्चिम द्रुतगती महामार्ग असेल, पूर्व द्रुतगती महामार्ग असेल आणि यांना जोडणारे जे काही लिंकिंग रोड असतील, या सगळ्या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी बघायला मिळाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरं आहे अक्षय, आणि अगदी देखील सकाळपासून सुद्धा मुंबईमध्ये पाऊस कायम आहे आणि त्याचमुळे मुंबईकरांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या अलर्टनुसार सूचनांचं सुद्धा पालन करावं लागेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. यानंतर आपण नाशिकमध्ये जातोय. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार गट आक्रमक झालेला आहे. प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती जाणून घेऊयात. प्रांजल, काही घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोर्चाला सुरुवात झाली आहे. एकंदरीत कसा शरद पवार गट आक्रमक झालाय, काय मागणी आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर कालच नाशिकमध्ये एक दिवसाचं शिबिर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पार पडलं होतं. जोरदार निशाणा खरं सरकारवरती साधण्यात आलेला होता आणि आता आपण बघत आहोत नाशिकमध्येच नाशिकच्या अनंत कानेरे मैदानापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोर्चाला सुरुवाती झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खरं तर शरद पवार गट हा आक्रमक झाल्याचं बघायला मिळतोय. यामध्ये आपण बघितलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, यासोबतच कांदा प्रश्न, तसेच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, जिल्हा बँकेचा प्रश्न असेल, अशा अनेक मुद्द्यांवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय. आपण बघितलं तर या मोर्चामध्ये स्वतः शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. आता या मोर्चा झाल्यानंतर जे समारोप तिथे होणार जिल्हाधिकारी कार्यालयावरती, तिथे नेत्यांची भाषणं देखील ही होणार आहेत आणि सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून धारेवर धरण्याचा प्रयत्न खरं तर राष्ट्रवादीकडून केला हा जाणार आहे. आपण एकंदरीत बघितलं तर या मोर्चामध्ये शरद पवार, त्यानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार, तसेच शशिकांत शिंदे असतील, असे अनेक नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. एकंदरीतच आपण बघितलं तर शरद पवारांच्या पक्षात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच कामा लागायचं दिसून येते. सुप्रिया सुळे माझ्यासोबत आहेत, आपण बोलूयात. काय नक्की हा मोर्चा, आज हा मोर्चा निघतोय शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून, काय नक्की मागणी आहे? बघताय ना तुम्ही, दिसतंय काय परिस्थिती आहे राज्यामध्ये. आपली मागणी कर्जमाफीची प्रमुख मागणी. सर सकट कर्जमाफी, सर सकट कर्जमाफी. अजून कांद्याचा प्रश्न देखील, काही कांद्याचा प्रश्न देखील कायम आहे. अनेक वेळा कांद्यावरून देखील अनेक वेळा आंदोलनही होत आहेत. काय करत, 1-2 मिनिटं लगेच देते तुम्ही. आपण बघत आहोत खरं तर सुप्रिया सुळे होत्या, कर्जमाफीची ही प्रमुख आमची मागणी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि थोड्याच वेळा त्या मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः शरद पवार देखील इथे उपस्थित असतील. आपण इथे हातात जर बघितलं तर अनेकांच्या हातामध्ये हे फलक हे आपल्याला बघायला मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, कर्जाचा मोजा शेतकऱ्यांच्या जीवावर घाला, वोट चोरीचे देखील खरं यामध्ये फलक जे आहेत ते दिसून येतात. ऋतुजा, अगदी खरं आहे प्रांजल. गेल्या काही काळापासून हा मुद्दा प्रलंबित आहे. अगदी सरकार सत्तेवर येण्याआधी सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं होतं, मात्र त्याची पूर्तता झालेली नाही आणि त्याच प्रश्नांच्या संदर्भात आता शरद पवार गट आक्रमक झाल्याचं आपण नाशिकमध्ये पाहतोय. तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण जाणार आहोत अविनाश यांच्याकडे. अविनाश, मनोरमा खेडेकर यांच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. क्लीनर अपहरण प्रकरण नेमकं काय आहे ते समजून सांगाल, आणि आता पोलिसांनी जी नोटीस बजावली त्यामध्ये काय म्हटलं गेलंय? निश्चितच मी आता जिथे उभा आहे तो म्हणजे बाणेर युनिव्हर्सिटी रोड आणि या रोडवरच मनोरमा खेडकर यांचं घर आहे. या घराच्या इथेच मी आता आहे. त्या ठिकाणी काल रबाळे पोलीस स्टेशनचे जे खरात आहेत ते या सगळ्या संदर्भातले तपास अधिकारी आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी जपूनसंगी पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी सोबत घेऊन याच मनोरमा खेडकर यांच्या घरात येऊन त्यांची चौकशी केली. आता आपल्याला इथे मी पाठीमध्ये जे दाखवतोय ते इथेच या ठिकाणी ही जी नोटीस आहे ती त्यांनी लावलेली होती, कारण त्यांनी तपासात कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही आणि ती जी नोटीस आहे ती आपण पाहतो आहोत ती फाडलेली आहे. तर अशा प्रकारे आता ज्या पद्धतीने इथे तपासासाठी ते सहकार्य करत नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे लक्षात येत आहे की मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मनोरमा खेडकर यांचे काही कारनामे समोर आले होते त्याच पद्धतीने 13 सप्टेंबरला ऐरोली ते मुलुंड या दरम्यानच्या रस्त्यावर जेव्हा कार अपघातामध्ये या मनोरमा खेडकर यांचा क्लिनर आणि ड्रायव्हरची वाद झाला, त्यावेळी त्यांनी या ड्रायव्हरला या त्यांच्या कारमध्ये MH12 जी TT क्रमांकाची 2000 क्रमांकाची जी कार होती या कारमध्ये त्याला बसून पुण्यामध्ये आणलं आणि पुण्यातल्या त्यांच्या याच घरामध्ये त्याला डांबून ठेवलं. या ठिकाणी मारहाण झाली आणि जेव्हा इथल्या रबाळा पोलीस स्टेशनमध्ये
याविषयीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा रबाळे पोलीस स्टेशनने याचा मागोवा घेत या त्यांच्या मनोरमा खेडकर घरामध्ये येऊन जेव्हा पाहणी केली तेव्हा त्या ठिकाणी त्यांना तो ड्रायव्हर आढळून आला. त्याला त्यांनी तिथून सोडवलं. मात्र या दरम्यान यांनी कोणत्याही तपासासाठी सहकार्य केलं नाही. एवढंच नाही तर त्यांच्या अंगावर पुत्र देखील सोडलं. अशा पद्धतीने सगळे पोलिसांनी जे आपल्याला माहिती दिली आहे त्याच्यातून आपल्याला समजते काल रात्री चतुर्संगी पोलीस स्टेशनला उशिरा या सगळ्या विषयीची जी काही माहिती आहे ती आपल्याला मिळाली. त्यानंतर हा जो ड्रायव्हर आहे त्याला रबाळे पोलीस स्टेशन हे सोबत घेऊन गेलेले आहेत. या सगळ्या संदर्भातली चौकशी आता पोलीस करतायत. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतो आहोत की वादग्रस्त या ज्या निलंबित IPS अधिकारी पूजा खेडकर यांच्या ज्या आई आहेत त्यांनी याच्या अगोदर सुद्धा जमिनीच्या संदर्भातला एक वाद होता ते समोर आलेला होता आणि आता ज्या पद्धतीने ही सगळी अरेरावी केली त्यामुळे या कुटुंबाच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होताना आपल्याला दिसतात. हो अविनाश, तुम्ही सोबत राहा. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता विजय कुंभार यांची प्रतिक्रिया समोर येते, ती सुद्धा आपण पाहूयात. 2 गोष्टी मी पोलिसांशी बोललो. आता त्यावेळेला कारमध्ये आणखी कोण होतं त्याचा तपास चालू आहे. पण जे 2 लोक होते ते तुम्ही बघा, ते ड्रायव्हर आणि काहीतरी त्यांचा हेल्पर या स्वरूपाचा त्या कारमधले 2 लोक असतील. त्यांचं धाडस होतं की तिथून ते पोलिसांकडे न जाता थेट खेडकरांच्या घरी त्या ड्रायव्हरला घेऊन यावं, ज्याचा अपहरण झालंय त्याला. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की आपल्या मालक आपल्याला सोडवणार आहे, काही झालं तर काही बिघडणार नाही, पोलिसांकडे केस वगैरे काही होणार नाही. परंतु इथे पोलिसांमध्ये केस झाली आणि पुढचं सगळं बिघडलेलं आहे. तर या 4 महत्वाच्या बातम्या होत्या आणि या सगळ्या संदर्भात अक्षय कुडकेलवार, मोहसिन शेख, प्रांजल कुलकर्णी, अविनाश पवार हे आपल्या सोबत होते. आपण सगळी सविस्तर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद.